राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या। आता सर्वांचं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुकींकडे वळलंय। विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय। मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांचं प्राबल्य आहे, त्यामुळे मुंबईत एकत्र लढायचं की नाही हे आम्ही बसवून ठरवू। मुंबईमध्ये आमच्या सर्वाधिक ताकद उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची आहे। साधारणतः आगामी 3 महिन्यात निवडणुकीची घोषणा होईल अशी शक्यता आहे। मात्र अद्याप एकत्रित लढण्याबाबत आम्ही कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाहीये, कोणती ठोस चर्चा केलेली नाहीये। लवकरच आम्ही सर्वजण काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ असं शरद पवार यांनी म्हटलंय। त्यामुळे आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। विशेष म्हणजे या निर्णयाचा थेट परिणाम हा महायुतीवरही होऊ शकतो, म्हणून या गोष्टीला अधिक महत्त्व मिळालंय।